UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। सीआयडीचे एसपी सचिन पाटील यांच्याकडून वाल्मिक कराडची चौकशी सुरू। आरोपी वाल्मिक कराडला 14 दिवसांची सीआयडी कोठडी। हत्या आणि खंडणीचं कनेक्शन सीआयडीच्या वकिलांचा सर्वात मोठा दावा। वाल्मिक कराडच्या अडचणीमध्ये वाद। वाल्मिक कराड सामाजिक कार्यकर्ता आणि गरीब राजकारणी। कराडच्या वकिलांचा कोर्टात दावा। हत्येचा आरोप राजकीय द्वेषापोटी झाल्याचा युक्तिवाद। बीड सरपंच हत्या प्रकरणामध्ये आरोपी फासावर लटकेपर्यंत स्वस्थ बसणार नाही। प्रत्येक दोषींवर कारवाई करणार। गुंडांचं राज्य चालू देणार नाही। मुख्यमंत्री फडणवीसांची ग्वाही। बीडमधील हत्या प्रकरणामध्ये सीआयडीचा फोकस आता फरार आरोपी सुदर्शन घुलेवर। घुलेच्या केसमधील घराजवळ सीआयडीचा तपास। घुले महाराष्ट्रातच असण्याची शक्यता। मसाजोगमधील ग्रामस्थांचं सामूहिक जलसमाधी आंदोलन मागे। आरोपींना लवकरात लवकर अटक करण्याचं पोलिसांचं आश्वासन। वाल्मिक कराडवर 302 चा गुन्हा दाखल करण्याची मागणी। मसाजोगच्या गावकऱ्यांनी सरकारवर विश्वास ठेवावा। बीड प्रकरणातला एकही आरोपी सुटणार नाही। चंद्रशेखर बावनकुळेंचं आवाहन। पोलिसांना घाबरून वाल्मिक कराडनं शरणागती पत्करली। वाल्मिक कराड शरण आल्यानंतर भरत गोगावलेंची प्रतिक्रिया। बीडच्या घटनेला मराठा विरुद्ध वंजारी रंग दिला गेला। वाल्मिक कुठे लपला हे पोलिसांना माहिती नव्हतं याचं आश्चर्य। प्रकाश आंबेडकरांची टीका। कुणी काहीही म्हणो, धनंजय मुंडेंचा या प्रकरणामध्ये संबंध नसावा। एखाद्या कार्यकर्त्यानं काही केल्यास त्याचा थेट संबंध नेत्याशी नसतो। मुंडेंच्या राजीनाम्याच्या मागणीवर दत्तामामा भरणे यांची प्रतिक्रिया। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गडचिरोली दौऱ्यावर। अहेरी ते गर्देवाडा एसटी बस सेवेचा शुभारंभ। 11 नक्षलवादी मुख्यमंत्र्यांसमोर आत्मसमर्पण। जळगावातील पाळधी गावामध्ये 2 गटामध्ये राडा। संचारबंदी लागू। गुलाबराव पाटलांच्या पत्नीच्या वाहनाचा धक्का लागल्याच्या कारणावरून वाद। नियंत्रण पथकासह पोलिसांचा ताफा तैनात। जळगावच्या पाळधीमध्ये राड्यादरम्यान नागरिक आक्रमक। काही जणांकडून 3 ते 4 दुकानांसह वाहनांची जाळपोळ आणि तोडफोड। राजन साळवी ठाकरे गटाला रामराम करण्याच्या तयारीत। निवडणुकीनंतर वरिष्ठ नेत्यांनी दखल न घेतल्याची भावना। कुटुंबियांमागे पुन्हा एकदा एसीबीचा ससेमिरा लागण्याची चिंता। सूत्रांची माहिती। 17 दिवसांनंतरही महायुतीच्या 9 मंत्र्यांनी पदभार स्वीकारला नाही। 6 कॅबिनेट तर 3 राज्यमंत्र्यांनी पदभार स्वीकारला नसल्याची माहिती। अजित पवार आणि शरद पवारांनी पुन्हा एकदा एकत्र यावं। पवार कुटुंब गुण्यागोविंदानं नांदावं। अजित पवारांच्या मातोश्री आशा पवार यांचं विठुरायाकडे साकडं। हनुमानाप्रमाणे माझी छाती फाडली तर शरद पवार दिसतील। शरद पवारांकडे जाणार। आमच्यासारख्या खूप जणांना अडचणी झाली आहेत असं म्हणत लोटांगण घालणार। झिरवाळ यांची माहिती। निवडणुकांनंतर मराठी माणसाविरोधात दंडेलशाही। महिलांविरोधातील अत्याचारात वाढ। महिलांबाबतच्या तक्रारींसाठी संपर्क कक्ष सुरू करा। राज ठाकरेंचं कार्यकर्त्यांना आदेश। अजित पवारच पुण्याचे पालकमंत्री होतील। मंत्री दत्ता भरणे यांची पालकमंत्री पदावर प्रतिक्रिया। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांकडे सर्वपक्षीय कार्यकर्त्यांचं लक्ष। सुप्रीम कोर्टामध्ये 22 जानेवारीला सुनावणी। यावर्षी निकाल लागण्यासाठी सरकार शर्थीचे प्रयत्न करणार। 207व्या शौर्य दिनानिमित्त विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी लाखो अनुयायी कोरेगाव भीमामध्ये। विजयस्तंभ परिसरामध्ये आकर्षक फुलांची सजावट। 5000पेक्षा अधिक पोलिसांचा बंदोबस्त। म्हाडा नव्या वर्षामध्ये 2.5 ते 3 हजार घरांची लॉटरी काढणार। अत्यल्प आणि अल्प गटासाठी अधिकाधिक घरं राखीव ठेवण्याचा प्रयत्न। कल्याण डोंबिवलीमध्ये उद्या 18 तास पाणीपुरवठा बंद। जलशुद्धीकरण केंद्रामध्ये विद्युत आणि यांत्रिकी उपकरणांची दुरुस्ती करण्यात येणार। UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।